हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धीज व्लॉग. तर गाईज, आज मी बनवणार आहे पॉपकॉर्न. तर मी आणले आहे पॉपकॉर्नची सीड्स, तुम्हाला दाखवते. हॅलो गाईज, तुम्ही म्हणताल हे काय झालं, समृद्धी ब्लॉग बनवत होती पण नेहमीप्रमाणे आमची समृद्धी ब्लॉग पूर्ण कधीच करणार नाही. मैत्रिणी आल्या बोलवायला, समृद्धी चल खेळायला, आणि समृद्धी निघाली. तर या आहेत पॉपकॉर्नच्या सीड्स, मका, आणि त्याला मी हळद मीठ लावून घेतलेलं आहे. मस्तपैकी कढई किंवा कुकर एकदम गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये या सीड्स टाकून द्यायच्या, थोडंसं ऑइल टाकून आणि झाकून ठेवायचं. आणि मध्ये मध्ये आपण मस्तपैकी त्याला चमच्याने हलवायचं. तर समृद्धीला सुट्टी आहे, मूड आहे तिचा मूवी पाहण्याचा. माझं सगळं काम राहिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. भांडे वगैरे तशीच राहिले, पण मध्येच हिला पॉपकॉर्न बनवून देत आहे मी. तर त्या भांड्याकडे तुम्ही प्लीज इग्नोर करा, लक्ष देऊ नका. आणि हे बघा, दाखवते मी तुम्हाला पॉपकॉर्न कसे फुटत आहेत ते मस्तपैकी. बघा, पॉपकॉर्न मस्त एन्जॉय करते समृद्धी, मूवी पाहते आहे. सगळेजण सुट्टी आहे त्यामुळं मूवी पाहत आहेत. आणि स्वरा सांगते, मावशी एवढे मोठे पॉपकॉर्न जसं काय जेवणच झाले का, असं ती मला त्रास देते. मावशी एवढे पॉपकॉर्न बनवतात का अख्ख्या गावाला खाऊ घालण्यासारखे. तर मुलांनी पॉपकॉर्न एन्जॉय केले आहेत. तर आता आपण बनवूयात मस्तपैकी ताकापासून लोणी, लोण्यापासून तूप. ते कसं बनवते सांगते तुम्हाला. ही मी 15 दिवसाची साय जमा केलेली होती. त्यामध्ये मी 2 दिवसापूर्वी दही टाकून विरजण लावलेलं होतं. तर आता मी रात्रीच ही बाहेर काढून ठेवली होती. आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे. यात आपण पहिले मस्तपैकी 1 फुलपात्र किंवा 1 ग्लास थंड एकदम चिल पाणी टाकूयात आणि फिरवून घेऊयात. तर यामध्ये मी थंड पाणी टाकलेलं आहे आणि आता मी फिरवून घेते आहे यामध्ये. जर तुम्ही घरी ताक बनवत नसाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. 15 दिवसाची साय जमा केलेली आहे आणि साईमध्ये नक्कीच तुम्ही अर्धा तांब्या जर साय झाली तर त्यामध्ये दही टाका विरजण लावायला. माहिती नाही आज माझे शब्द का सगळे अडकळत आहेत बोलताना. तर आता मी फिरवलेलं आहे बघा तुम्ही. मस्तपैकी लोणी कसं वरती आलेले आहे. थंड पाणी नक्की टाकत जा जेणेकरून लोणी वरती येतं. आणि नंतर गरम पाण्याचा थोडासा शितोडा देऊन देखी करून ते हाताला चिटकू नये, गोळा लगेच वरती यावा. त्यामुळे गरम पाण्याचा थोडा शितोडा टाकायचा आणि लोण्याचा गोळा वरती काढायचा. बघा किती इझिली हा लोण्याचा गोळा वरती येतो आहे. मला ना ताक करायला खूपच आवडतं. ते जे लोण्याचा गोळा मॅजिकसारखा वरती येतो ना, ते भारी वाटतं खरंच. समृद्धीला लोणी तर खूप आवडतं. समृद्धी बघा आता वासाने लगेच लोण्याचा गोळा खाण्यासाठी येणारच आहे, कारण तिला ताक बनवताना लगेच समजतं. जेव्हा पण मी ताक बनवते ती लोणी खायला असतेच. आमचा कृष्णाला जसं लोणी आवडायचं ना, तसंच आमच्या समृद्धीला लोणी आवडतं. बघा 15 दिवसाच्या साईमध्ये केवढा लोण्याचा गोळा वरती आलेला आहे. मस्तपैकी लोणी वरती आलेलं आहे. घरचंच तूप वापरते मी, जे की चवदार आणि ओरिजिनल असतं. बघा, कोणाला खायचं आहे या लोण्याचा गोळा. मस्तपैकी ह्याला आपण अजून एकदा फिरून घेऊयात जेणेकरून अजून थोडंसं लोणी निघणार आहे. जास्त पण लोणी मी काढत नाही, कारण मग त्या ताकाला पण चव लागत नाही. किती भारी लोणी बघा. हे समृद्धीचं बोट आहे, आली आहे समृद्धी मध्येच. मी म्हटलं ना तुम्हाला, लगेच येते. थोडंसं एकदा अजून फिरवूयात जेणेकरून लोणी परत येईल थोडंसं राहिलेलं. ताक बघा किती मस्त झालेलं आहे. आणि ताकाचे एवढे फायदे आणि गुणधर्म आहेत ना, ताक तुम्ही डेली पिलं तरी चालतं दह्यापेक्षा जास्त. ताक खूप आरोग्यशाली आहे, आरोग्यकारक आहे. आज ना माझ्या ब्लॉगमध्ये मला माहिती नाही काय झाले, मला बोलताच येत नाही आहे व्यवस्थित. त्यामुळे तुम्ही फक्त रेसिपीकडे लक्ष द्या. कसा बघा लोण्याचा गोळा पांढरा शुभ्र कापसासारखा झालेला आहे आणि समृद्धीने आपल्या लोणी घाललेलं आहे. आता आपण यापासून हे बघा, हे ताक बनलेलं आहे. 15 दिवसाच्या साईपासून एवढं ताक झालेलं आहे. आता आपण जे लोणी काढलेलं आहे त्याचं तूप बनवूयात. चला तूप बनवायला पातेलं ज्यामध्ये लोणी काढलेलं आहे ते आपण ठेवूयात गॅसवरती. आणि इकडे अजून एक कृष्ण आलेला आहे, बघा बघा बघा. तर तूप बनत आहे बघा. स्टार्टिंगला बारीक गॅसवरतीच ठेवा तुम्ही, कारण की ते वरती येतं. नाहीतर मग तुम्हाला फुल गॅसवरतीच बनवायचे, तर त्याला चमच्याने आपल्याला ढवळावं लागेल.
त्यामुळे बारीक गॅसवरती ठेवा. त्यामुळे लक्ष करून तूप बनवताना तुम्हाला आवश्यक टीप सांगते, तूप बनवताना इकडे तिकडे जाऊ नका, कारण खूप लवकर बनतं आणि करपतं. पूर्ण खाली जे तुपाचा जो खाली जे शीतळ शीतळ राहतं ते थोडंसं लाल व्हायला लागलं की तुम्ही गॅस बंद करा. आणि म्हणतात तुपाशिवाय रूप नाही, त्यामुळे तूपसुद्धा आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. खूप जणांचा असा म्हणजे जे वरती तुपाला घेऊन असं विचार आहे की तुपाने वेट वाढतं, तर मस्तपैकी थोडंसं पिवळं झालं बिंदास तूप खा तुम्ही. आणि तूप कडवताना यामध्ये जर तुम्ही तुळशीचं पान टाकलं तर ते खूप दिवस छान राहतं, त्याचा उग्र वास असा येत नाही. त्यामुळे हे पण तुम्ही करू शकता. तूप कडवताना त्यामध्ये तुम्ही तुळशीचं पान टाकू शकता, जेणेकरून तूप हे चांगलं राहील, लवकर खराब होणार नाही. कारण काही जण जास्त वेळ कडवत नाहीत, त्यामुळे तूप लवकर खराब होतं. तर आज बनवलेले पॉपकॉर्न आणि मी बनवलेले साईपासून ताकापासून लोणी आणि लोण्यापासून तूप तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा. तर तूप आपण एका डब्यामध्ये गाळून घेऊया. हे मी गाळून घेतलेलं आहे. बघा तुपाला किती सुंदर असा कलर आला आहे आणि मी डब्यात पण काढला आहे, एवढं तूप झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. टेक